नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 ची जी सुरू झालेली आहे. तर त्या भरतीसाठी सर्व पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्यांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हा आपला 10वा भाग असणार आहे व्हिडिओचा. यापूर्वीचे जे उच्च न्यायालयावरती 9 व्हिडिओज टाकलेले आहेत, त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरचे इम्पॉर्टंट प्रश्न पाहत आहोत. जर आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा अति दक्षिणेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो अति दक्षिणेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारतो, की अति पूर्वेकडील जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे. सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला होता? हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. मुंबई उच्च न्यायालयासाठी 1 वेळा आणि 1 वेळा पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. 1930 साली, लक्षात ठेवा, कधी? 1930 साली नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी एक सत्याग्रह केला होता. तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर त्याचं नेतृत्व केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला नागरिक शास्त्रावरती हा प्रश्न विचारण्यात आला होता. पंचायत समितीच्या स्तरावरती सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. तर पंचायत समिती उपसभापती हे जे आहेत, हे पंचायत समितीच्या स्तरावरती सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण असतात? पंचायत समितीचे उपसभापती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली होती. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो, की भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर डॉक्टर राजेंद्र सिंह जे आहेत, यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखलं जातं. याच्यावरती दुसरा एक प्रश्न विचारला जातो पहा. तर त्यांनी जलक्रांती कोणत्या राज्यामध्ये घडवून आणली होती? तर लक्षात ठेवा, राजस्थान या राज्यामध्ये त्यांनी जलक्रांती घडवून आणली होती आणि त्यांना जलपुरुष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी डॅश ते जास्तीत जास्त डॅश इतकी असते. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारलाय. ग्रामपंचायत सदस्य संख्या जी आहे ही कमीत कमी किती असते आणि जास्तीत जास्त किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 इतकी ग्रामपंचायत सदस्य संख्या असू शकते. मग ही जी लोकसंख्या आहे किंवा ही जी सदस्य संख्या आहे, तर ही गावाच्या लोकसंख्येवरती डिपेंड असते. तर यामध्ये आपण काही पॉईंट्स पाहूया. गावाची लोकसंख्या आणि सदस्य संख्या कशी ठरवली जाते? जर एखादं गाव असेल, त्या गावची लोकसंख्या 600 ते 1,500 असेल, तर त्या ठिकाणी 7 सदस्य असतात. जर त्या गावची लोकसंख्या 1,501 ते 3,000 असेल, तर 9 सदस्य असतात. 3,001 ते 4,500 संख्या असेल, तर 11 सदस्य असतात. 4,501 ते 6,000 गावची लोकसंख्या असेल, तर 13 सदस्य असतात. आणि 6,001 ते 7,500 लोकसंख्या असेल, तर सदस्य संख्या 15 असते. आणि 7,500 पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल गावची, तर त्या ठिकाणी 17 सदस्य असतात. म्हणजे कमीत कमी किती? 7 आणि जास्तीत जास्त किती? 17 सदस्य असू शकतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण ठरलेले आहेत? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले इंडियन व्यक्तिमत्व कोण आहे? हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला जवळपास 18 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत तर हे भारताचे असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना सर्वात पहिल्यांदा नोबेल पारितोषिक मिळालं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. कधी कधी आपल्याला प्रबंध येतं, कधी कधी आपल्याला ग्रंथ येतं, कधी कधी आपल्याला पुस्तक असं ऑप्शन येऊ शकतं. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे तो कोणाचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि मित्रांनो जेवढे काही इतिहासातील महत्त्वाचे समाजसुधारक होते किंवा राजनेते होते त्यांनी जी काही पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकाची लेखक म्हणजे ती पुस्तकं कोणी लिहिले यावर सुद्धा आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण आपल्याला पुस्तक आणि त्याची लेखक यांच्यावरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती खालीलपैकी कोणी केलेली आहे. मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. रामचरितमानस हा जो अवध भाषेतील ग्रंथ आहे किंवा हे जे साहित्य आहे तर याची निर्मिती कोणी केलेली आहे. आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर तुलसीदास यांनी रामचरितमानस याची निर्मिती केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. यावरती आपल्याला जवळपास प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा विचारला जातो. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर जिनिव्हा या ठिकाणी आहे पहा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील पहिले टेक्सटाईल मिशन पार्क हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. हा जो प्रश्न आहे हा आपण करंट अफेअर्स 2025 वरती आधारित घेतलेला आहे. आणि मित्रांनो जानेवारी 2026 जे आहे यामधील जेवढ्या काही करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न बनू शकतात त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला प्रश्न पाहूया. भारतातील पहिले टेक्सटाईल मशीन पार्क हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपल्या देशातील पहिलं टेक्सटाईल मशीन पार्क जे आहे हे स्थापन केलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आलेला होता. यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. तीनही प्रश्न समजावून घ्या. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे. तर लक्षात ठेवा आर्यभट्ट हा जो आहे हा भारताचा पहिला उपग्रह आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो की तो कोणत्या वर्षी प्रक्षेपित केलेला आहे. तर तो केलेला आहे 1975 या वर्षी प्रक्षेपित. मग तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तो कधी म्हणजे काय, तर आपल्याला पूर्ण डेट माहीत असणं गरजेचं आहे. 19 एप्रिल 1975 या दिवशी भारताचा पहिला आर्यभट्ट हा जो उपग्रह आहे तो प्रक्षेपित करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे. यावर सुद्धा प्रश्न आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे जे वाक्य आहे किंवा हे जे उद्गार आहे हे कोणाचं आहे आणि हे आहे लोकमान्य टिळक यांचं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो पॉईंट जो आहे किंवा हा जो प्रश्न आहे थोडासा नोट करून ठेवा. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जेवढे काही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीसाठी प्रश्न विचारले जातात त्याच लेवलवरचे हे प्रश्न आहेत. आणि हे सुद्धा काही म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये TCS पॅटर्नने घेतले होते, पण ह्यावेळेस थोडासा चेंज होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. यावर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सरळ सरळ हे प्रश्न आपल्याला बुलढाणा जिल्ह्यासाठी विचारण्यात आले होते. कशामुळे विचारण्यात आले होते, कारण हा जो प्रश्न आहे हा बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित आहे आणि उल्कापातामुळे निर्माण झालेलं जे लोणारचं सरोवर आहे हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग यावरती प्रश्न आपल्याला कसे कसे विचारले जातात. महाराष्ट्रातील एकमेव असणारं सरोवर जे की उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे पहा लोणार या ठिकाणी.
मग दुसरा प्रश्न विचारला जातो की लोणार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता? यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याची पहिली राजधानी म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर राजगड ही जे आहे, राजगड लक्षात ठेवा, राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे? आत्मचरित्र आणि ते कोणाचे आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आपल्याला विचारलेलं आहे. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, माझ्या आठवणी व अनुभव हे जे आहे, हे विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक कामगार दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? दिनविशेष स्पेशल असणारा हा प्रश्न आहे मित्रांनो, आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेष हा जो घटक आहे याच्यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा प्रश्न आहे जागतिक कामगार दिवस. तर लक्षात ठेवायचे, जागतिक कामगार दिवस हा ऑप्शन क्रमांक 1, तर 1 मे या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी अजून काही आपण बरेचसे पॉईंट पाहणार आहोत. त्या पॉईंटमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे दिनविशेष. 1 मे हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सोबतच जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा तो साजरा केला जातो. 3 मे हा जो दिवस आहे जागतिक ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. 5 मे हा जागतिक सूर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 8 मे हा रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? कारण 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे महाराष्ट्र दिन जो आहे तो साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. यावरती सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणतं सुरू केलं होतं? तर त्या वर्तमानपत्राचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर जवळ असणारं भिलार गाव हे जे आहे हे कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे किंवा फेमस झालेला आहे? हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न 2024च्या करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर भिलार हे जे गाव आहे हे महाबळेश्वर जवळ असणारं गाव आहे आणि त्या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणून उल्लेख केला जात होता? छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं तर त्या मंत्रिमंडळामध्ये एक पंतप्रधान म्हणून एक पद होतं. तर त्या पदाला कोणत्या नावानं ओळखलं जात होतं? आणि या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4, तर पंतप्रधानांना छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळामध्ये पेशवा हे नाव दिलं जात होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स, तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? यावरती 2 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या, नंतर मी तुम्हाला उत्तर सांगतो. सर्वात पहिला पॉईंट आहे की कॉम्प्युटरद्वारे जो काही आपण व्यवहार करतो त्या व्यवहाराला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स. मग ई कॉमर्समध्ये काय काय आहे लक्षात ठेवा. पहिलं आहे ॲमेझॉन कंपनी ई कॉमर्समध्ये आहे, फ्लिपकार्ट कंपनी ई कॉमर्समध्ये आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत जे की ऑनलाईन व्यापार करतात किंवा व्यवहार करतात ते असतात पहा ई कॉमर्स. मग दुसरा प्रश्न विचारलाय की संगणकीय म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये जो पत्रव्यवहार केला जातो त्याला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवायचे, त्याला ईमेल या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याला जाऊन जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.